नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी अगदी कुरकुरीत आणि सोप्या पद्धतीने कांदा भजी बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर पहा, या ठिकाणी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी गच्च भरून बेसन घेतलेलं आहे। पहा, आता त्यामध्ये जिरं घालते मी, हाफ टेबलस्पून जिरं घातलेलं आहे। हळद घालते 1/2 चमचा। आता यामध्ये लाल तिखट घालते 1 टेबलस्पून आणि मीठ घातले चवीप्रमाणे। कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि असं मिक्स करून घेऊया सर्व। आता यामध्ये कांदा घालून घेऊया। 1 वाटीभर असा कांदा मी बारीक कापून घेतला होता, तो कांदा यामध्ये घातलेला आहे। तर पहा, थोडंसं असं अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि त्या पाण्यात असं मळून घ्यायचं आपल्याला, ते मिक्स करायचं मिश्रण। आणखी थोडीशी कोथिंबीर टाकून ते छान असं मिक्स करून घेते। तर पहा, जास्त देखील पाणी नाही घालायचं आपल्याला त्यामध्ये, अगदी योग्य प्रमाणात पाणी घालून घेतलेलं आहे आणि सोडा घालते त्यामध्ये। पहा, सोडा घालून छान असं मस्त व्यवस्थित पीठ आपलं रेडी झालेलं आहे। तेल तापायला ठेवलं होतं मी गॅसवर, तेल देखील छान तापलेलं आहे आपलं। तेल छान असं गरम होऊन द्यायचं। पहा, एकदम हाय फ्लेमला सुद्धा आपल्याला कांदा भजी नाही तळायच्या, मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत आपल्याला, जेणेकरून ते छान शिजतील आतून आणि कुरकुरीत लागतील। तर पहा, सर्व भजी मी यामध्ये टाकून दिलेले आहे तेलामध्ये आणि सर्व छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला। लाल रंग येईपर्यंत आपल्याला छान अशा मस्त त्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये। पहा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील। पहा, कांदा भजी छान अशी मस्त कुरकुरीत भाजून घ्यायची आपल्याला, अगदी चवीला एकदम छान लागते। तुम्ही नाश्त्यासोबत देखील करून घेऊ शकता, त्यासोबत छान मस्त असं आपली कांदा भाजत आलेला आहे। पहा, एकदा याला हलवून घेते मी। तेल देखील छान असं गरम झालेलं आहे, थंड तेलात नाही टाकायच्या, तेल एकदम गरम पाहिजे आणि हाय गॅसवर देखील नाही तळायचे आपल्याला, मीडियम फ्लेमला तळून घ्यायच्यात छान, त्या खरपूस लागतील अजून। पहा, आपले कांदा भजी जवळपास आता छान अशा मस्त खरपूस भाजलेल्या आहेत। आता आपण याला काढून घेऊया। तर पहा, मी आता याला हलवून काढून घेते आणि उरलेल्या सर्व भजी अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये। पहा, काढून घेते भजी मी आता डिशमध्ये, आता सर्व करून दाखवते तुम्हाला। पहा, कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। एक तुम्हाला तोडून दाखवते। पहा, आतून मस्त अशा खुसखुशीत झालेले आहेत, बेसन देखील छान शिजलेले आहे आतून। पहा, एकदम मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी झालेली आहे आपली। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।